नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, येत्या नवीन आठवड्यामध्ये गुंतवणूकदारांना IPOमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. 25 मे पासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये 3 नवीन IPO उघडणार आहेत. सर्व SME विभागातील आहेत. यावेळी मेन बोर्ड विभागामध्ये कुठलाही IPO येणार नाही आहे. या व्यतिरिक्त नवीन आठवड्यामध्ये आधीच सुरू असलेल्या 4 IPOमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळणार आहे. तसेच 6 कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध म्हणजेच लिस्ट होणार आहेत. या देखील सर्व MSCI कंपन्या आहेत. तर सर्वात आधी पाहूयात कोणकोणते नवीन IPO येत आहेत. यातील पहिला IPO आहे तो म्हणजेच यशवी ज्वेलर्सचा IPO. हा 43.88 कोटी रुपयांचा IPO आहे. 25 मे रोजी तो उघडतोय आणि 27 मेपर्यंत गुंतवणूक करता येईल. या IPOमध्ये 53 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. किंमत प्रति शेअर 83 रुपये राहील आणि लॉट साईज 1600 शेअर्सचा आहे. 29 मे रोजी वाटप निश्चित केलं जाईल आणि त्यानंतर 2 जून रोजी हे शेअर्स BSE आणि NSE वरती लिस्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा IPO आहे तो म्हणजेच राजनंदिनी फॅशन इंडियाचा IPO. हा IPO 18 कोटी रुपयांचा आहे. 26 मे रोजी तो खुला होईल आणि यामध्ये 29 लाख नवीन शेअर्स हे जारी केले जातील. प्रति शेअर किंमत ही 59 रुपये ते 63 रुपयांच्या बँडमध्ये असणार आहे. लॉट साईज 2000 शेअर्सचा आहे. तर IPO 29 मे रोजी बंद होणार आहे आणि वाटप 1 जून रोजी निश्चित केलं जाईल. BSE वरती आणि NSE वरती 3 जून रोजी याची लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. पुढचा IPO आहे तो म्हणजेच SMR ज्वेलर्सचा IPO. हा IPO देखील 26 मे रोजी खुला होईल आणि 29 मे रोजी बंद होईल. कंपनीचे यातून 67 कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट आहे. IPOमध्ये 54 कोटी किमतीचे 40 लाख नवीन शेअर्स असतील. तसेच 13 कोटी किमतीच्या 10 लाख शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेलमध्ये केली जाईल. किंमत बँड हा 128 रुपये ते 135 रुपये प्रति शेअर आहे आणि लॉट साईज 1000 शेअर्सचा आहे. 1 जून रोजी वाटप अंतिम होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर 3 जून रोजी हे शेअर्स BSE वरती आणि NSE वरती सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये NFB फूड्स हा 25 मे रोजी NSE आणि BSE वरती सूचीबद्ध होईल. टिमटेक फॉर्मवर्क सोल्युशनचे शेअर्स 26 मे रोजी NSE आणि BSE वरती पदार्पण करतील. तर वॉगोरामा पंजाबी अंगीठी हा 27 मे रोजी BSE आणि NSE वरती सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. बायोमेडिका लॅबोरेटरीज आणि क्यूलाइन बायोटेक हे 29 मे रोजी NSE आणि BSE वरती सूचीबद्ध होऊ शकतात. ऑटो फर्निश देखील त्याच दिवशी BSE वरती सूचीबद्ध होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या आठवड्यामध्ये 3 नवीन IPO उघडणार आहेत आणि 6 कंपन्यांचं लिस्टिंग होणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.